आठवडाभरापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलंय आणि या अवकाळी संकटामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि याच मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळालं। अवकाळी पावसाच्या माऱ्यानं बळीराजा बेजार झालाय। गेल्या आठवड्यापासून पाऊस आणि गारांचा मारा सुरू आहे। आधीच शेती पिकांना मिळणाऱ्या कमी दरांमुळे शेतकरी चिंतेत असताना अवकाळी पावसानंही हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय। बळीराजाच्या याच संकटाचे पडसाद सोमवारी अधिवेशनातही उमटले। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट जी झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, फळांचं नुकसान, बागांचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। अक्षरशः शेतकरी आडवा झालेले अध्यक्ष महोदय, आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये। तर चला निर्णय करा, शेतकऱ्यापर्यंत पोहोचा, त्याला दिलासा द्या। जी दिलासाची रक्कम आहे ती तातडीने पोहोचवा, ही जी त्यांची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी, असा आग्रहाची मागणी माझी आहे। आपलं अधिवेशन चालू असताना विरोधकांनी अवकाळी पाऊस नुकसानावरून प्रश्नांचा भडीमार केला, ज्यावर सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले। शेतकऱ्यांना फिरतोय, या संदर्भामध्ये बैठकी झाल्या आणि आपण जे आरोप करतायत की त्या ठिकाणी तलाठी पंचनामे करत नाही, ग्रामसेवक पंचनामे करत नाही, यामध्ये कुठेही तथ्य नाहीये। मी बैठकी घेतली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, कृषी अधिकारी त्या ठिकाणी हजर होते। पण सत्ताधाऱ्यांच्या या उत्तरांवर विरोधकांचं काही समाधान झालं नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचं कारण देत विरोधकांनी सभात्याग केला, ज्यामुळे विरोधक शेतकरी प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलाय। जे काही आकडे त्या पंचनाम्यावर सह्या करण्याच्या संदर्भात कोणी नकार दिलेला नाही आहे। क्षेत्रीय अधिकारी अध्यक्ष महोदय कार्यरत आहेत। हे विनाकारण अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारणाचं थांबवलं पाहिजे। आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे। एकंदरीतच शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात अडकलेला असताना त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे। शेतकरी हा अन्नदाता असल्यानं विरोधक असो किंवा सत्ताधारी, कुणीच शेतकरी प्रश्नांवर राजकारण करायला नको। आता सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।